शहरातील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने भिंगार येथील श्री शुक्लेश्वर देवस्थान परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून पक्ष्यांसाठी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच खाद्याचीही सोय करण्यात आली। गुरुवारी 18 एप्रिलला हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढत्या उष्म्याचा परिणाम पशु पक्ष्यांवरही होत आहे। वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते, त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी होणे अथवा पाण्याअभावी तडफडून मरणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांच्या बाबतीत घडत आहेत। चिमण्या, पारवे, कावळे, कोकिळ हे उष्माघाताने बळी पडत असल्याचे अनेक ठिकाणी आढळून येत आहे। त्यामुळे जिथे घर तिथे पक्षी पाणवठा ही संकल्पना राबवणे आवश्यक असल्याचे मोरया युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर पवार यांनी सांगितले। तसेच श्री शुक्लेश्वर देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधेप्रमाणे इतर ठिकाणी नागरिकांनी पक्ष्यांसाठी सुविधा कराव्यात असे आवाहन मोरया युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्वामी टाकळकर यांनी केले। शहरातील बहुतेक नागरिक हे साफसफाई करताना त्यांच्या घरात अथवा इमारतीतील पक्ष्यांची घरटी काढून टाकतात, त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकलेल्या या पक्ष्यांचा निवारा काढला जातो। निवाराचा पर्याय न मिळाल्याने ते उन्हाचे बळी ठरतात। त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नयेत आणि शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावी असे आवाहनही मोरया युवा प्रतिष्ठानचे सागर शर्मा, आतिश शिंगरे, धीरज पोखरणा, मनोज लुणिया आणि सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले। बातम्यांसाठी ई नवा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।